हाय, जय शिवराय सर्वांना. मी ऐश्वर्या देशमुख. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे कोजागरी पौर्णिमा. तर सकाळी सकाळी उठून त्यांना नाश्ता वगैरे करून दिला. नाश्त्याला त्यांना उपमा केला आणि ते गेले कामावरती. आणि आता दिवसभर मला घरातलं आवरायचंय. घरात एवढं सारं काम पडलंय ना, तर कुठून सुरुवात करू समजत नाहीये. तर म्हटलं पहिलं स्वतःच आवरून घ्यावं आणि मग आंघोळ वगैरे झाल्याच्या नंतर तर त्यांना नाश्ता वगैरे करून द्यायचा होता. त्यामुळे हा माझा अवतार बघा. हा म्हटलं पहिले स्वतःच आवरावं आणि नंतर परत घरच्या कामाला लागावं. तर चला. हे असं काहीतरी होतं माझ्यासोबत. लब्बरच सापडत नाहीये. क्लेचर लावू आता, कारण लब्बर तर नाहीये सापडत. मग क्लेचर लावून तेवढंच. कामामध्ये काम वाढतं माझं, नाही तर काय. चला, झाला आपला लुक कम्प्लीट. आता बाकी सगळं घरात आवरायचं. सगळ्या घरातनं राडा पडलाय. पहिलं स्वतःच आवरलं ना, मग परत फ्रेश वाटतं सगळं आवरायला. म्हटलं आता घर सगळं आवरून घ्यावं आणि मग नंतर किचन वगैरे सगळं क्लीन करून घेतलं होतं मी पूर्णपणे. गॅस वगैरे घासून पुसून घेतला आणि मिक्सर क्लीन करून सगळं स्वच्छता करून ठेवली. आणि दिवसभर मी लादी वगैरे पुसून घेतली. आणि तेवढ्या संध्याकाळी सरकार पण आले कामावरून आणि दोघं पण बाहेर गेलो, कारण थोडंसं काही साहित्य आणायचं होतं पूजेचं पण, आणि दूध आणायचं होतं, कारण संध्याकाळी दूध लागणार होतं. म्हणून मग दूध वगैरे तापवाय ठेवलं आणि त्यांना चहा बनवून दिला. आणि संध्याकाळी जेवण पण बनवायचं होतं, कारण पूजेसाठी तर 12-12:30 वाजणार होते. मग तोपर्यंत ते कामावरून आल्यानंतर खूप कंटाळा येतो, कारण आपण घरी राहून तर आपल्याला कंटाळा येतो, मग कामावरून जाऊन येणाऱ्यांचे तर काय हाल होतात आपण समजू शकतो. आणि मग जेवण बनवलं. जेवणामध्ये बटाट्याची भाजी आणि चपाती बनवली होती आणि सकाळची थोडीशी मसुरीची डाळ पण होती. आणि मग ते जेवण वगैरे करून घेतलं दोघांनी पण. आणि सरकार मोबाईल बघत बसले. तोपर्यंत मी स्वयंपाकाची भांडी सगळी घासून घेतली, सगळं स्वच्छता केलं, गॅस वगैरे पुसून घेतला डबल, कारण मला प्रसादाचं दूध वगैरे त्यावर बनवायचं होतं. आणि नंतर मी 10-10:30 वाजता माझं आवराय घेतलं, साडी वगैरे नेसली. आणि ना, ह्या साडीवरचं ब्लाऊज मी स्टिच केलं नव्हतं, म्हणून मग मी माझं रेडीमेड ब्लाऊजच ह्यावरती वेअर केलं. पण हे ब्लाऊज ना साडीवरती एकदम परफेक्ट मॅच झालं. आणि संध्याकाळी कुठे बाहेर तर जायचं नव्हतं, पूजा घरच्या घरीच करायची होती, म्हणून म्हटलं साधा सिंपल असा मेकअप करावा. आणि मग मी सिंपल प्रकारे असा मी माझा मेकअप केला. हेअरस्टाईल पण म्हटलं जास्त स्टायलिश नको, कारण संध्याकाळी 5-10 मिनिटानंतर तर सगळं काढून ठेवून झोपायचंच आहे. म्हणून मग साधी सिंपल अशी हेअरस्टाईल मी माझी करून घेतली. आणि ना, मी फास्ट सगळं करत होती, कारण हे सगळं आवरलंच तर मला 11-11:30 झाले होते. आणि खरंच खूप उशीर होत येईल असं मला वाटत होतं, कारण मला अजून दूध नैवेद्य बनवायचा होता, पूजा मांडायची होती, रांगोळी वगैरे काढून घ्यायची होती. म्हणून मी माझं असं फटाफट आवरत होते सगळं. आणि इकडे माझं आवरून झालं. आणि मग इकडे दूध बनवण्यासाठी ड्रायफ्रुट्स पण भाजायचे होते. मला ड्रायफ्रुट्स वगैरे भाजाय घेतले. आणि ना, बाहेर गेल्यानंतर मला पिस्ता आणि केसर आणायचं होतं, पण पाऊसच एवढा चालू होता ना, त्यामध्ये काय घेऊ आणि काय नाही काय समजत नव्हतं. त्यामुळे पिस्ता आणि केसर आणायचं काय मी विसरलेच. म्हटलं आता घरी आल्यानंतर जे आहे ते आहे, असू दे. आणि मग त्यासाठीच काजू बदाम आणि वेलची भाजून घेतली आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकून मिक्सरला काढून घेतलं. आणि दुधामध्ये डायरेक्ट हळद टाकले ना, तर ती गोळे गोळे व्हायची, म्हणून मी ड्रायफ्रूटसोबत थोडीशी हळद टाकून मिक्सरलाच काढून घेतली होती. आणि दूध पण तापवून घेतलं होतं. इकडं दूध असं मस्तपैकी लाल लाल तापलं होतं. मग दुधामध्ये थोडीशी साखर टाकून दूध तापवायला ठेवलं परत. आणि त्यामध्ये ड्रायफ्रुट्स वगैरे आपण जी बारीक केलेलं आहे मिक्सरला
ते ड्रायफ्रुट्स दुधामध्ये टाकून 5 मिनटं शिजून घेतलं परत. कारण जेवढं दूध आपलं लाल लाल तापेल ना चांगलं, तेवढं चवीला पण प्यायला पण चांगलं लागतं मसाला दूध. आणि त्यामध्ये थोडी 2 मी काळी मिरी पण टाकली होती, बारीक करते मिक्सरला. आणि इकडे दूध पण तापत होतं तोपर्यंत, आणि मला प्रसादाला शेवया पण करायच्या होत्या. इकडे बघा माझं दूध तापून असं तयार झालं होतं. आणि मग म्हटलं दूध झाले तर आता ग्लासमध्ये साईडला काढून ठेवावं. आणि मग दूध पण ग्लासमध्ये साईडला काढून ठेवलं आणि त्याच पातेल्यामध्ये परत दूध तापवायला ठेवलं, कारण शेवया करायच्या होत्या. आणि मग त्यामध्ये थोडीशी साखर आणि परत आहेत ते आपले ड्रायफ्रुट्स वगैरे टाकून घेतले आणि ना शेवया शिजवाय ठेवल्या. आणि तोपर्यंत बाकी जे माझं काम आहे ते मी काम आवरून घेतलं. आणि इकडे माझ्या शेवया शिजत होत्या. मग परत तोपर्यंत चंद्र पण निघाला आणि सरकार पण उठले. आणि सरकार बोलले की बाहेर चंद्र निघालाय आणि तुझं अजून झालं नाही. म्हटलं झाले. आणि मग शेवया शिजत होत्या, कारण शेवया झाल्यानंतर मला शेवया आणि दूध चंद्राच्या किरणामध्ये ठेवायचं होतं. म्हटलं ते शिजतात तोपर्यंत आपण इकडं पूजेची तयारी करून घ्यावी. आणि मग पूजा मांडण्यासाठी इकडं मी पाट मांडला आणि पाटावरती लाल कपडा टाकून घेतला आणि छोटीशी रांगोळी काढायला घेतली. तसं तर मला ना चंद्रमाचीच रांगोळी काढायची होती, पण ते काही कारणामुळं काढायला जमलं नाही, कारण ना माझ्याकडे ब्लॅक आणि ब्ल्यू कलरची रांगोळी नव्हती. आणि बाहेर गेल्यानंतर ब्लॅक आणि ब्ल्यू कलरची मी रांगोळी 2-3 ठिकाणी बघितली, पण मला काही नाही भेटली. आणि त्यात पाऊस पण चालू होता, त्यामुळे मी जास्त ठिकाणी काही फिरून नाही बघू शकले. म्हणून म्हटलं जे आहे ते आहे असू दे. आणि मग पिंक आणि रेड कलर मिक्स करून अशी रांगोळी टाकून घेतली पहिलं. आणि त्यावरती पांढऱ्या रांगोळीने अशी छोटीशी बारीक नक्षी साधी सिंपल काढून घेतली. आणि ना पाटावरचा पण कपडा रेड रेड कलरचाच होता आणि रांगोळी पण रेड, त्यामुळे ते छान वाटत होतं. आणि त्यावरती पांढरी नक्षी काढून रांगोळी अशी साधी सिंपल नाजूक काढून घेतली रांगोळी. आणि तसं तर माझं कन्फर्म ठरलं होतं की मला चंद्रमाचीच रांगोळी काढायची आहे. मी फोटो पण काढून ठेवले होते आणि माझं डिसाईड पण झालं होतं. पण ते म्हणतात ना, जे आपल्या मनात असतं प्रत्येक वेळ असंच होतं असं नाही आहे ना. मग म्हटलं असू दे, आता पुढच्या वर्षी काढायची तशी. कारण माझं तसंच असतं, ह्यावेळेस जर कुठल्या कारणामुळे काही कुठलं काम झालं नसेल ना माझं व्यवस्थित, तर मी नाराज नाही होत, अपसेट नाही होत. कारण म्हणते असू दे, ह्यावेळी नाही झालं ना तर पुढच्या वेळी करायचं. कारण आत्ता अपसेट होऊन जे होतच नाही त्या गोष्टीबद्दल अपसेट होऊन ना आत्ताचा मूड खराब करून घेण्यात काहीच अर्थ नाही. आणि पूजा स्थापना करण्यासाठी इकडे पाटावरती एका साईडला मी थोडेसे तांदूळ टाकून घेतले आणि त्यावरती दिवा प्रज्वलित करून ठेवून घेतला. कारण ना जेव्हा पण आपल्याला कुठल्याही देवाची पूजा करायची असो किंवा कलश स्थापना करायचा असो, तेव्हा पहिलं दिवा प्रज्वलित करून दिव्याची पूजा करून घ्यावी आणि नंतरच पूजेला सुरुवात करावी. मग इकडे दिवा प्रज्वलित करून स्थापित करून घेतला आणि हळदी कुंकू लावून दिव्याची पूजा करून पुष्प ठेवून घेतलं, एक फूल ठेवलं. आणि मग इकडे मला कलश मांडायचा होता. आणि जो तांब्याचा कलश असतो ना, तो काय माझ्याकडे नव्हता इथे. म्हटलं आता जे आहे ते आहे, पुढच्या वर्षी आणावं. कारण माझा स्टीलचा होता, पण तो नवीनच तांब्या होता. मग त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घेतलं आणि मग कलश स्थापित करण्यासाठी पहिलं कलशावरती छोटंसं स्वास्तिक काढून घेतलं. आणि ना आपल्याकडे कलश आहे तांब्याचा किंवा नाही, याच्यापेक्षा देवाला जास्त आपण किती मनाभावातनं पूजा करतो किंवा किती मन लावून देवाची भक्ती करतो ह्याचं जास्त महत्त्व असतं. आणि मग इकडे कलश पूजा करून कलशामध्ये थोडंसं तांदूळ, 1 रुपयाचा कॉईन्स आणि सुपारी टाकून घेतली. कारण ना कलश कधी मोकळा ठेवायचा नसतो, किंवा रुपयाचा कॉईन्स असो किंवा 5 रुपयाचा कॉईन्स कुठलाही टाकला तर चालतो. आणि ना मला कलशावरती ठेवण्यासाठी आंब्याची पानं आणि नारळ पाहिजे होतं, पण आंब्याची पानं काय नाही भेटली मला आणि नारळच हवं असं काही नाही आहे या पूजेला. मग पहिलं थोडंसं तांदूळ टाकून घेऊन कलश स्थापना करून घेतली आणि नंतर त्यावरती नागिलीचे पानं ठेवले. कारण आंब्याची पानं तर नव्हती भेटली, म्हणून मी नागिलीचीच पानं घेऊन आली होती. आणि नागिलीची पानं किंवा आंब्याची पानं ह्या दोन्हीपैकी कुठले पण चालतात. मग 5 नागिलीची पानं कलशावरती ठेवून घेतले आणि नारळ नव्हता त्यामुळे एक पांढरं फूल ठेवलं. नारळ असो किंवा नसो चालतं या पूजेला, पण पांढरं फूल लागतं. मग पांढऱ्या फुलासाठीच ना मी 2-3 ठिकाणी फिरले, पण मला भेटले नव्हते. पण शेवटी एका ठिकाणी पांढरे फुलं भेटले. मग पांढरे फुलं आणि झेंडूचे फुलं काही घेऊन आले. आणि ना मला देवीची पण स्थापना करायची होती. आणि बाहेर गेल्यानंतरच मी माता लक्ष्मी, सरस्वती आणि गणेश यांची एकत्र एक फ्रेम आणली होती. आणि ती फ्रेम एवढी छोटी होती ना की कलशाच्या आडनं दिसतच नव्हती. पण म्हटलं देवीची फ्रेम आहे आणि स्थापना करून घेतली आणि हळदी कुंकू लावून देवीची फोटोची पण पूजा करून घेतली. आणि ना मी फोटोसाठी फुलांचा हार केला होता,
पण फोटो खूप छोटी असल्यामुळे आणि आडवी असल्यामुळे ना फुलांचा हार बसत नव्हता व्यवस्थित आणि देवींच्या तोंडांवरती येत होता. म्हणून म्हटलं असू दे, नकोच घालाय. आणि मग तोच हार मी कलशाला लावला. आणि मग इकडे देवांची पण मला स्थापना करून घ्यायची होती, म्हणून मग पहिलं थोडेसे तांदूळ टाकून त्यावरती एक सुपारी ठेवून इंद्रदेवाची स्थापना करून घेतली आणि त्यांना हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली. आणि परत दुसऱ्या साईडला थोडेसे तांदूळ टाकून त्यावरती पण एक सुपारी ठेवून माता लक्ष्मीची पूजा करून घेतली, स्थापना केली एक सुपारी ठेवून. आणि त्यांना पण माता लक्ष्मीला पण हळदी कुंकू लावून त्यांची पण पूजा करून घेतली. परत तिसरी सुपारी ठेवली आणि त्यावरती पण थोडंसं तांदूळ ठेवून तिसरी सुपारी ठेवली आणि त्यांना पण हळद कुंकू लावून कुबेर यांची पूजा करून घेतली, स्थापना करून. आणि ना चौथी लास्टला मी थोडेसे जास्त तांदूळ टाकले दिव्याच्या साईडला आणि त्यावरती एक सुपारी ठेवून चंद्रदेवाची स्थापना करून त्यांना हळदी कुंकू लावून चंद्रदेवाची पूजा करून घेतली. आणि असं म्हटलं जातं की शरद पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी इंद्रदेव, चंद्रदेव आणि कुबेर यांच्यासोबत धर्तीवरती येते आणि ती प्रत्येकाच्या घरातनं फिरत असते. आणि ज्यांच्या घरी स्वच्छता, भक्तिमय वातावरण, आनंद आणि सगळे जागे असतात, पूजा वगैरे करत असतात आणि त्यांच्यावरती ती प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देते आणि वर्षभर त्यांच्या घरामध्ये सुख, समृद्धी, आनंद आणि समाधान नांदते. आणि ज्यांच्या घरामध्ये संध्याकाळचे भांडणं किंवा अस्वच्छता असते, सगळीकडे सगळे झोपलेले असतात, त्यांच्यावरती माता लक्ष्मी नाराज होऊन निघून जाते असं म्हटलं जातं. आणि ना कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच इतिहासात एका आईच्या धाडसाने पावन झालेली पवित्र रात्र आहे. कारण आपल्यासाठी मराठी माणसांसाठी कोजागिरी पौर्णिमा खरंच खूप स्पेशल आहे. कारण एका आईच्या धाडसाने पावन झालेली रात्र आहे ही. म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्रीच हिरकणी आपल्या मुलासाठी अखंड किल्ला उतरून आपल्या मुलाजवळ गेली होती. खरंच त्या आईच्या धाडसाला सलाम आहे. आणि इकडे मी पूजा वगैरे मांडून घेतली. आणि असं पण म्हटलं जातं की श्रीकृष्ण असे म्हटले होते की ज्या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री प्रेमी किंवा नवरा बायको एकमेकांसोबत असतात, दोघे एकमेकांसोबत एकमेकांचा हात धरून कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र बघतात सोबत आणि चंद्राच्या पाया वगैरे वगैरे पडून पूजा करतात. त्यांना पुढचे 7 जन्म पण देव एकत्र ठेवतो आणि त्यांना किती पण कोणी पण वेगळं करायचा प्रयत्न केला तर ते दोघं कधी वेगळे होत नाहीत आणि वर्षभर ते आनंदामध्ये राहतात. आयुष्य त्यांचं एकदम आनंदामध्ये आणि प्रेमाने जातं असं म्हटलं जातं. आम्ही दोघांनी पण चंद्राची पूजा वगैरे करून घेतली चंद्र निघाल्यानंतर. आणि मग जो मी प्रसाद केला होता दूध आणि खीर वगैरे ती मी चंद्राच्या किरणामध्ये ठेवली. तोपर्यंत इकडे पूजा करून मी लक्ष्मीचा श्लोक वगैरे म्हणून घेतला थोडं आणि पूजेसमोर बसून आरती वगैरे केली मी. आणि तोपर्यंत सरकार बाहेर चांदण्या चंद्र बघत होते, बोलत होते किती छान चमकतंय, बाहेर ये ना बघाय. पण त्यांना म्हटलं मी इकडे पूजा मांडते, कारण पूजा मांडते मधनंच उठून नाही जाऊ शकत. आणि मग इकडे पूजा वगैरे झाली होती. मग थोडेसे मी पूजेचे फोटो वगैरे काढले, माझे पण फोटो काढायला सांगितले सरकारांना. आणि मग चंद्राच्या किरणेत ठेवलेलं जे नैवेद्य होतं दूध आणि खीर ते आणून नैवेद्य दाखवला देवांना, पाणी वगैरे दाखवलं. आणि मग परत पूजा झाल्याच्या नंतर पूजेचे अजून थोडे फोटो काढले मी, माझे पण बाहेर फोटो काढून घेतले. 2-3 व्हिडिओ काढले, क्लिप्स काढले व्हिडिओचे. म्हटलं आता एक माझ्यासोबत पण पूजेची क्लिप काढावी. आणि इकडे मी थोडा व्हिडिओ काढून घेतला आणि सरकारांना दूध आणि खीर दिली खायला. पण सरकार म्हटले की जेवण करून झोपलो होतो, खीर नको. त्यांनी दूध तेवढं घेतलं, नंतर त्यांना दूध दिलं आणि मी चेंज करून घेतलं तोपर्यंत. आणि माझं चेंज वगैरे झालं आणि अशी झाली माझी कोजागिरी पौर्णिमा.